नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत EWS प्रमाणपत्र कशा प्रकारे आपल्या सरकार ID वर अप्लाय करायचं आहे। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे mahaonline.gov.in। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे EWS। ठिकाणी सर्च केल्याच्या नंतर सुरुवातीला आहे EWS 10% सर्टिफिकेट फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट। तर सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे बंद आहेत, आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं काढायचं आहे, केंद्र शासनाचं। तर EWS सर्टिफिकेट फॉर सेंट्रल गव्हर्नमेंटवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ओपन होणार आहे। थोडं नेट स्लोचा साईट बरोबर चालत असल्यामुळे थोडं स्लो चालत आहे। या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपन होत आहे। तर या ठिकाणी लँग्वेज चेंज करून घ्यायची आहे। या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज ठेवा, इंग्रजी, तरच हा फॉर्म भरता येईल। तर कंटिन्यू बटनावर क्लिक करा। कंटिन्यू क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा फॉर्म इथे ओपन झालेला आहे। तर सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी कुमार, जर ॲप्लिकंट 18 वर्षावरील असेल तर स्वतः विद्यार्थ्यांच्या नावाने अर्ज भरायचा आहे। जर विद्यार्थी 18 वर्षाखालील असला तर वडिलांच्या नावाने, अर्जदार वडिलाला करायचं। तर या ठिकाणी तुमचं नाव व मराठीत या ठिकाणी वय व जन्मतारीख आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। तसंच खाली ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस तुमचा बरोबर टाकून घ्या। ॲड्रेस टाकल्यानंतर बेनिफिशरी डिटेल्स, स्वतः अर्जदार असाल तर सेल्फ करा, नाही तर वडील अर्जदार असतील तर सन, डॉटर, जे काय असेल ते करा। उपर म्हणून ॲड्रेस बरोबर असेल तर येस, खाली दुसऱ्या राज्यातून आले असतील तर येस करा, नसेल तर नो। या ठिकाणी तुमची कास्ट टाकायची आहे, मराठा असेल तर मराठा, दुसरी कोणती असेल तर दुसरी टाका। कास्ट टाकल्याच्या नंतर खाली यायची बेनिफिशरी फादर्स डिटेल्स। या ठिकाणी तुमच्या वडिलांची संपूर्ण माहिती टाकायची आहे। माहिती टाकल्यानंतर खाली बेनिफिशरी फादर्स ॲड्रेस पण टाकून घ्या व्यवस्थित। ॲड्रेस टाकल्याच्या नंतर खाली हे नोच राहू द्या व खाली तुमची इन्कम टाकायची आहे। शेतीपासून तर बिझनेस असेल तर बिझनेस, जे काय असेल ते टाकून घ्या। टाकल्याच्या नंतर आय ॲग्रीवर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करा। सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। तर साईट थोडी स्लो चालत आहे। या ठिकाणी क्लिक करा, क्लिक हेअर टू डॉक्युमेंट अपलोड, याच्यावर क्लिक करा। सगळे डॉक्युमेंट व्यवस्थितशीर अपलोड करून घ्या। एक ठिकाणी सुरुवातीला आधार कार्ड, नंतर राशन कार्ड, मी तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट जे काय लागतील ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, पाहून घ्या। या ठिकाणी JPG, PDF, PNG अशा प्रकारे फाईल 500 KB आत अपलोड करायची आहे। थोडी साईट स्लो चालत असल्यामुळे लोड घेत आहे। तर या ठिकाणी तुमची फाईल जिथे कुठे असेल ती क्लिक करून व्यवस्थित अपलोड करून घ्या। या ठिकाणी मी JPG फाईल घेतलेली आहे, अपलोड बटनावर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट ॲडेड सक्सेसफुली असं तुम्हाला दाखवणार आहे। नंतर तुम्हाला सबमिट करून सगळे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी एक पासपोर्ट फोटो अपलोड करायचे आहे। तो पासपोर्ट फोटो तुम्हाला या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून घ्यायची आहे। तो व्यवस्थितशीर साईज करून घ्या, JPG PNG मध्ये पण चालेल, 200 ते 212 पिक्सलमध्ये। या ठिकाणी प्रोसीड या बटनावर क्लिक करा।
फोटोची साईज कम करण्यासाठी तुम्ही पेंटचा पण वापर करू शकता. सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर पे नाववर क्लिक करा. या ठिकाणी तुमचं 33 रुपये असं पेमेंट कटणार आहे. 33.90 पैसे. ते पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल. ती रिसिप्ट तुम्ही तुमच्या कस्टमरला देऊ शकता. ते या ठिकाणी कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. कंटिन्यू बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची रिसिप्ट भेटून जाईल व तुम्ही ते तुमच्या कस्टमरला देऊ शकता. तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्र.